जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आता पोहोचलोय बघा ताजमहलला. विशेष म्हणजे मित्रांनो असं आहे बरं का, ताजमहलला तर आलोय मी, बघितलं सगळं, लय खतरनाक आहे बरं का, हे सगळं बघितले. पण मित्रांनो माझी एक शंका आहे, ती शंका तुमची सुद्धा असणार आहे, म्हणून माझी अगोदर शंका क्लिअर करतो, मग तुमची मी क्लिअर करतो. मित्रांनो विषय असा आहे की बांधकाम केवढं बघा की राव, लय मोठं बांधकाम, काही करा असो, पण ह्या बांधकामाची पूर्णपणे मी चौकशी करणार. बांधला कोणी, बांधून दिला कोणी, खर्च किती झाला, सगळ्या गोष्टीची मी माहिती काढणार आहे. तर तुम्हाला मी प्रत्येक गोष्टीची माहिती देणार आहे. तुम्ही आपला हा ब्लॉग कंटिन्यू करा, आणि आणखीन जर व्हिडिओ लाईक नसेल केलं तर लगेच लाईक करून घ्या. चला माझ्या मागं. Everybody guys go this way. Come. मित्रांनो इंग्लिश मध्ये सांगतोय, मी मराठीमध्ये सांगणार आहे. मग तुम्हाला ऐकायचंय कोणाचं, माझं का त्याचं, मी माहिती देणार पूर्णपणे याची. हे बघा इकडे तुम्हाला सांगतो, ही जी नदी का, ही नदी आहे ती यमुना नदी. यमुना नदी पलीकड ती काळं महल बांधणार होतं, जसं ही पांढरं आहे तसं ती काळं बांधणार होतं. आता मी सुद्धा बांधणार आहे माझ्या मुमताजसाठी, पण मुमताजला अगोदर मरावं लागेल, मरण्या अगोदर माझ्या आयुष्यात तिला यावं लागेल, आणि ही गोष्ट काही कधी होणार नाही. त्याच्यामुळं आपलं बांधकाम बांधण्यासाठी 6 माणसं ते हुडकणार आहे मी आता. म्हणजे ही ताजमहल इथं का बांधला गेला तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? ह्याचं कारण लय मोठं आहे. ही बांधकाम करायचं होतं आपल्या महाराष्ट्रामध्येच, बारामतीला बांधायचं चाललं होतं, पण विषय असा झाला तिकडं नदीच नव्हती एखादी मोठी. इथं पाठीमागं नदी आहे, नदी यमुना नदी. या यमुना नदीमध्ये एवढी वाळू का नाही, लईच वाळू. ती काय म्हणतात की जवळचे 6 मित्र घ्या, त्यांच्याकडनं बांधकाम बांधून घ्या. असं बांधकाम करू शकतात ते 6 मित्र, त्यांना ब्लॅकमेल करावं लागतं. मग आता माझे 6 मित्र, मी त्या 6 मित्रांना ब्लॅकमेल करणार आहे. सगळ्यांच्या गर्लफ्रेंड आहेत, त्यांचे सगळ्यांचे माझे फोटो आहेत. 6 मित्रांची नावं सांगतो. जवळची मित्र, त्यांच्या नंतर हात तोडायचे. त्यांनी बांधकाम घेतलं कोणाचं, म्हणजे पहिला म्हणजे अजिंक्य, दुसरा म्हणजे सुजित, तिसरा तात्या, चौथा कोणा घेऊन नागेश घेतो, शुभमला घेतो, 6वा सागर सर तुम्ही 6वा सागर सर. पण बांधकाम झालं तुमचा हात तोडायचं बरं का. हो मग काय तर चालेल ना, काय चालत. हा चालतंय. मग बांधकाम तुम्हाला देतो, परत कोणाचं घ्यायचं नाही. ओके असो. आता दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीची माहिती देतो तुम्हाला. चला. हा मित्रांनो, लिंबूची झाडे बघताय का तुम्ही? ह्या झाडांचं एक वैशिष्ट्य असं आहे बरं का, इकडं मी ॲग्रीला होतो ना, ॲग्रीला तर कॉलेजला होतो शारदानगरला, त्यावेळेस कटिंगसाठी आम्ही इकडे यायचो. ही झाडांची कटिंग करावं लागायचे ना. Они чуть-чуть наклонились просто. Почему, знаете? Специально. मित्रांनो हे तुम्हाला निळं पाणी काय दिसतं माहिती आहे का? निळं पाणी. आणि आलंय कुठलं माहिती आहे का? पाठीमागं यमुना नदी बघा, यमुना नदी. या नदीतून पाणी इकडं वर आले, वर का ह्या पाईपात नाही येतं, खाली का नाही तिकडं 5 इंची पाईप लावलाय, त्याच्यामुळं पाणी येतंय बघा इथं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की मी एवढा सिरियसपणे का बोलतोय. तर मित्रांनो आपला मनोरंजनाचा भाग वेगळा आहे आणि खरा इतिहास वेगळा आहे. आता मी एवढ्या लांब आलोय, मला ह्याचा खरा इतिहास सांगणं पण खूप गरजेचं आहे. जो काय मागचा आत्ता जो ह्याच्या मागं पार्ट होता तो एक फक्त मनोरंजनाचा भाग होता.
पण खरं म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक सांगतो मी की ताजमहल बांधण्यासाठी का नाही 23 वर्ष गेलेत आणि ह्या ताजमहलला टोटली ना 16 देशांमधनं दगड घेऊन आल्यात. 16 देशांमधनं दगड आणल्यात फक्त ह्या बांधकामासाठी. महाराज असताना स्वतः ते चित्रकरण होते, म्हणजे जे आपण म्हणतो का नाही स्केच काढणं किंवा कोणाचा एखादा छंद असतो काय असतो तर ते चित्रीकरण होते स्वतः. त्यांना त्या गोष्टींमध्ये त्यावेळेस खूप मोठे मोठे चांगले लेवलचे पुरस्कार सुद्धा मिळाले. आणि असं म्हणतात म्हणजे त्यावेळेस वेगळं काहीतरी म्हणत असतील, आता म्हणतात अवॉर्ड्स पुरस्कार म्हणतात, पण त्यावेळेस त्यांना ते अवॉर्ड्स मिळाले. महाराजांनी म्हणतात की मुमताजसाठी एवढं सगळं केलं, प्रेमासाठी एवढं केलं. खरंच त्यांनी प्रेमासाठी केले. 23 वर्ष बांधकाम चालू होतं मित्रांनो. महाराजांनी ह्या जसं की आपण म्हणतो की आपल्या महाराजांनी आपल्यासाठी खूप काही केले, तसंच इथल्या महाराजांनी सुद्धा इथल्यांसाठी भरपूर काही केलेलं. आज आपण तसं बघा गेलो तर इथं खूप माणसं आहेत. हे बघा तुम्हाला दिसत असते खूप माणसं आहेत इथं. पण असो जर काय माझ्याकडनं बोलताना काय चुकलं असेल तर माफी मागतो. आणि आपला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो. मित्रांनो आता आम्ही चाललोय इकडं. वहिनी आलत्या, वहिनीने बघितला ताजमहल. विशेष म्हणजे असं झालं की पिवले रडायला लागले बघा. मग तात्या आणि शंभू आता थोडंसं फिरून वगैरे येत आहेत. वहिनी फिरल्या, वहिनींना नाही फिरायला भेटले, थोडे आले माझ्या संग माघारी चालल्यात आता. तर आता आम्ही चाललोय बघा माघारी. शेवटचा एकदा ताज बघून घ्या. चला जाऊया आता घरी. आपण आपल्या घरीच म्हणतोय, गाडीकडे जाऊ. भूक लागली अगोदर. चला मग. लय गर्दी आहे बघा. लय माणसं बघा. असो कसा वाटला ताज नक्की सांगा कमेंट करून. घ्यावं का एखादी गाडी मग आपल्याला घ्यावं म्हणते. शिट्या व्हायला आपलं बारामध्ये माळेगाव. माळेगाव बारामध्ये बस एकच तिकीट. गाडीतनं चोरलं वाटतं. खेळ खातो काय हा. आता मला बघावं लागतंय. पण आहे का गाडीच्या खाली जातो त्याच्या आईला एकदा म्हणजे कोण बघायलाच नको.